ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पक्ष माझ्या काकाचा नाही, पक्ष तुमच्याच काकाचा आहे, तो व्यवस्थित सांभाळावा। डॉक्टर योगेश क्षीरसागर। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली। आमच्याकडे सगळे एबी फॉर्म मागत होते, तुझ्या काकाचा आहे का असे अजित पवार यांनी म्हटलं होतं। यावर आता भाजपा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे। टीका टिप्पणी क्षीरसागर कुटुंबावरती केली, काय प्रत्युत्तर असेल? दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फीडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील, पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि ताठ मानेने चालायची आपल्याला सवय। त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत। त्यांच्या आशीर्वादावर पुढचे 5 वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे, मला विश्वास आहे। माजी आमदार साठी ॲक्टिव्ह झाले, नेमकं नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि काका आल्यामुळं आता पुतण्याची ताकद वाढली? हो, आदरणीय अण्णा आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतं आहे आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला लागलेले। कुणाकुणाची सभा होणार आहे आगामी कालावधीमध्ये? मुख्यमंत्र्यांची सभा होण्याची देखील शक्यता आहे? आता आज सगळा शेड्यूल येईल, पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार हे आमच्या नेत्या आहेत, त्या बीडला येतील। त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभासुद्धा बीडला येईल। ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना कळवू। 35 वर्षामध्ये काय केलं असा आरोप